परम परमपूज्य योग ब्रह्मश्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने, तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला हा सत्संग अविरत चालू आहे आणि आपलं ज्ञान हे वृद्धिंगत होत आहे. गेल्या भागात आपण इंद्रायणी माकडून जो सत्संग ऐकलेला आहे त्याचाच पुढील भाग आपण ऐकणार आहोत. तर त्यांची थोडक्यात मी माहिती देते. तर इंद्रायणी मा यांचं ग्रॅज्युएशन IIT पवई येथे झालेलं आहे. त्यांनी गणित विषयात PhD केलेले आहे. तसेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस हैदराबाद येथे त्या उच्च पदावर कार्यरत होत्या. त्या गणित विषयाच्या प्राध्यापिका होत्या. तसेच आचार्य इन्स्टिट्यूट बेंगलोर येथे त्यांनी डीन म्हणून कार्य केलेले आहे. सिद्ध समाधी योगाच्या त्या खूप जुन्या साधक आहेत. तसेच सिद्ध समाधी योगाच्या टीचर आहेत, ब्रह्मोपदेशक आहेत. सुपर मेमरी टेक्निक तसेच RCRT म्हणजे रॅपिड कॉम्प्रिहेन्शन अँड रिव्ह्यू टेक्निक याचं त्या ट्रेनिंग देत असतात. गुरुजींच्या सोबत त्यांचा प्रदीर्घ असा सहवास होता. यशस्वी परिवारामध्ये त्यांचे बहुमूल्य असे योगदान आहे. ऋषी विद्यालय गुरुकुलम जे आहे तेथे त्यांनी व त्यांचे मिस्टर प्रमोदजी म्हणजे आम्ही त्यांना पाणीजी असं म्हणत होतो, तर ते देखील दोघांनी मिळून त्या ठिकाणी खूप छान असं कार्य केलं होतं. लहान मुलांवर संस्कार करणे आणि त्याच काळामध्ये माझा देखील त्यांच्याशी सहवास आला. खरोखर मी घरापासून लांब कधीच गेले नव्हते, पण त्यावेळेस मला त्यांच्याकडे पाहिल्यानंतर खरोखर मला आई पाहिल्यासारखं म्हणजे आम्ही म्हणतो पण आई पाहिल्यासारखंच त्यांना बघितलं की मला जाणीव व्हायची. मी दररोज त्यांचं म्हणजे त्यांची शाळा सुटायची आणि आम्हाला ज्यावेळेस एकत्र जेवणाची वेळ यायची त्यांचा चेहरा बघितल्याशिवाय मी जाऊन म्हणजे आतमध्ये पण जात नव्हते. मला इतकं त्यांची ओढ लागायची. तर असं मला म्हणजे खूप आता सांगता येत नाही, पण खरोखर त्यावेळेस खूप मला आधार असा त्यांचा मिळाला होता. तसंच आज आपण जे मागच्या भागात जो पाहिलं 21व्या शतकातील पाल्यांना घडवताना पालकांना माहीत असावीत अशी मार्गदर्शक तत्वे. तर मागील भागात पाहिलेला आहे. पुढील भाग आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत. तर मी इंद्रायणी मला अशी विनंती करेन की त्यांनी आम्हाला पुढील मार्गदर्शन करावे. जय गुरुदेव. काही राहिलं असं चुकलं असं तर क्षमा. नाही, तुम्ही खूप हृदयापासून बोलता नेहमी आणि तुमचा तो अनुभव आहे, त्यामुळे काही राहण्याची शक्यता. ओके, सो मी माझं स्क्रीन शेअर करते. येस. मला स्क्रीन दिसायला लागलं की मला सांगा. दिसते मा. तर मागच्या वेळी आपण इंद्राणी मॅम तुम्ही पण या माईक बाकीच्यांनी माईक बंद ठेवा बरं का, म्हणजे काय होतं मध्ये मध्ये घरातला डिस्टर्ब आला ना तर ते आवाज येतो. या काय ऐकू येत नाहीये का? काय सांगू? येते ऐकू. ओके. सो आपण गेल्या सेशन मध्ये बघितलं होतं की आपण मुलांना समजून घ्यायला पाहिजे की आजची जी 21व्या शतकातली जी मुलं आहेत त्यांच्यात आणि आपण जेव्हा लहान होतो त्याच्यात काय फरक आहे. आता तो फरक समजून घेतल्यानंतर पुढची स्टेप काय येते, तर आपण त्यासाठी काय केलं पाहिजे की ज्यामुळे आपण एक प्रभावी पालक किंवा इफेक्टिव्ह पेरेंटिंग आपण करू शकतो. तर मागच्या भागात आपण बघितलं होतं की या मिलेनियल चिल्ड्रन मध्ये काय समजून घेतलं पाहिजे आणि ते आपण सगळ्यांनी समजून घेतलं आहे. असं समजून आता पुढची स्टेप आपण बघणार आहोत की कुठलं ध्येय आपलं असलं पाहिजे, काय पद्धती आपण वापरल्या पाहिजेत आणि त्यासाठी आपण ॲज अ पेरंट काय साधना करणं गरजेचं आहे. तर आज आपण जे बघणार आहोत त्या ॲक्च्युली स्टेप्स ऑफ प्रोसेसिंग किंवा एक प्रोग्रॅम असं तुम्ही त्याला बघू शकता. सो पहिली गोष्ट की प्रभावी पालकत्वाची पालकांची सर्वसामान्य विचारसरणी. मी असं म्हणत नाहीये की आपण सगळेच असे असू शकतो, पण साधारणपणे मी गेली 30-40 वर्ष जेव्हा मुलांबरोबर मी जास्त काम केलं आणि त्यामुळे मुलांच्या पालकांबरोबर बोलताना मला काय जाणवलं, मी काय बघितलं त्याच्यावरनं
मी हे म्हणते आहे की पालकांची सर्वसामान्य विचारसरणी काय असते. तर पहिलं एक असतं की मुलांकडून पालकांच्या काही अपेक्षा असतात. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की मी तुला सगळं काही दिलंय, तुला जे बेस्ट आहे ते सगळं मी तुला दिलंय, आता तू निदान एवढं तरी कर. तर आपण त्यांना सर्वोत्कृष्ट सुविधा देण्याचा एक पेरंट म्हणून खूप काम करतो. म्हणजे त्यांचं घर बेस्ट असलं पाहिजे, त्यांची शाळा आपण चांगली शोधतो, त्यांना कुठे आपण स्पोर्ट्स किंवा कुठे पाठवत असू तर ते सुद्धा बेस्ट देऊ, कपडे किंवा फूड किंवा जे काही, म्हणजे आपल्या लहानपणी आपल्याला जे मिळालं नाही ते सगळं आपण आपल्या मुलांना द्यावं असं आपण विचार करतो ॲज अ पेरेंट. आणि मग ते दिल्यानंतर आपण त्यांच्याकडनं एक्सपेक्ट करतो की मी हे सगळं तुला जर मिळालंय तर आता तुझ्याकडनं माझी एवढीच अपेक्षा आहे की तू निदान अभ्यास तरी व्यवस्थित करावास, किंवा तू जो खेळ किंवा जी काही क्रिएटिव्हिटी, कला, पेंटिंग, ड्रॉइंग, जे काही तुझं त्याच्यामध्ये इच्छा आहे ते तू सर्वोत्तम केलं पाहिजे. तिथे आपली अपेक्षा काय असते, तर मी तुला सर्वोत्कृष्ट दिलं आहे तर तू ते सर्वोत्तम केलं पाहिजे. हा एक साधारण विचारसरणीचा कल असतो. त्याच्यानंतर आपल्याला काय वाटतं की माझ्या मुलासाठी मी काहीही करू शकते, हा आपण एक पेरंट म्हणून विचार करतो. तर त्याच्यामध्ये आपण काय काय देण्याचा विचार करतो. म्हणजे मला एक पोळी कमी खायला मिळाली तरी चालेल, पण माझ्या मुलांना बेस्ट मिळालं पाहिजे, मॅक्सिमम मी देऊ शकलं पाहिजे. मग माझ्या मुलांना उत्तम जेवण, उत्तम शाळा, उत्तम कपडे, घरी उत्तम सुखसोयी, अभ्यास, खेळ, कला यासाठी जे काही सर्वोत्तम प्रशिक्षक लागतील ते सगळं. तर माझ्या कपॅसिटीमध्ये किंवा माझ्या कपॅसिटीच्या थोडं बाहेर जाऊन सुद्धा मी माझ्या मुलांना बेस्ट देण्याचा प्रयत्न करीन. ही आपली एक त्याग केल्यासारखी, किंवा मी त्याच्यासाठी काहीतरी करायचंय तर मग मी हे या पद्धतीने करीन, अशी एक सर्वसामान्य विचारसरणी असते. आणि यात चूक आहे किंवा बरोबर आहे हा प्रश्नच नाहीये, पण अशी विचारसरणी असते. आणि तिसरं तर त्याच्यासाठी आपली काय साधना पाहिजे असं आपण बघितलं तर मी पुन्हा ध्येय, साधन आणि साधना. तर ध्येय आपलं काय असतं, तर मी तुला सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न केलाय तर तू सर्वोत्तम केलं पाहिजेस. त्याच्यामध्ये माझी साधनं म्हणजे तुला सर्वोत्कृष्ट देण्यासाठीची साधनं काय आहेत, तर त्या वस्तू आहेत किंवा ती माणसं आहेत किंवा तो कम्फर्ट जो घरामध्ये पाहिजे किंवा बेस्ट टीचिंग फॅसिलिटी किंवा जे काही बेस्ट पॉसिबल माझ्या कपॅसिटीमध्ये आहे ती सगळी साधनं मी तुला देईन. आणि त्यासाठी मी केलेली ॲज अ पालक साधना काय आहे, तर मुलांसाठी सर्वोत्तम चूज करणं हे सुद्धा आपण ठरवतो. कारण आपण ठरवतो कुठली चांगली शाळा म्हणजे काय, चांगले सोसायटी म्हणजे मूल. असं मी बघितलंय की मूल जन्माला यायचं आहे तेव्हा पालक पुन्हा आता चांगल्या ठिकाणी घर असलं पाहिजे आपलं, ज्यामुळे त्यांना आजूबाजूची चांगली सुसंगत मिळेल ह्याच्यासाठी लोक घर बदलतात, किंवा शाळा कुठली चांगली आहे त्या शाळेच्या जवळ असण्यासाठी घर बदलतात. अशी खूप काही गोष्टी आपण करतो. म्हणजे काय करतो, तर मुलांसाठी सर्वोत्तम चूज करण्याचं काम, निवड करण्याचं काम आपण करतो. मुलगा किंवा मुलगी जोपर्यंत स्वतंत्र विचार करू शकत नाही तोपर्यंत त्यांचा हात धरून त्यांना पुढे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करतो किंवा करत राहतो. ती मुलं वाईट संगतीपासून दूर राहावीत याचं आपण रक्षण करतो, आणि एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे हे काही संपूर्ण मी लिहिलेलं नाहीये, पण आपली जनरल एक विचारसरणी काय आहे, तर या 3 गोष्टी आहेत की मी तुला सर्वोत्तम दिलंय तर मी तुला सर्वोत्कृष्ट दिलंय तर तू सर्वोत्तम केलं पाहिजे. हा एक बेसिस आहे की ज्याच्यामध्ये आपण, तर आपण बघितलं तर आपल्या लहानपणी आपल्याला जे काही मिळालं नाही ते सगळं मुलांना लहानपणापासून मिळावं याचा आपण खूप विचार करतो. म्हणजे काय, तर दरवेळी आपण वस्तू किंवा गोष्टी याच्याविषयी खूप विचार करतो. पण मला वाटतं की हे तर करायला पाहिजे, म्हणजे यात काही चूक नाहीये, पण हे पुरेसं नाहीये. कारण आपण कोणालाही वस्तू दिल्या किंवा त्याच्यासाठी थिंग्सची निवड केली म्हणून तो ती पूर्णपणे व्यवस्थित करू शकेल किंवा आनंदी आयुष्य जगू शकेल अशी गॅरंटी नाही. कारण आज आपण बघतोय की खूप कॉम्पिटिशन आहे, खूप मुलं स्ट्रेस्ड आउट असतात, खूप मुलांना शाळा किंवा अभ्यास हेच खूप एक मोठं प्रेशर आहे.
आणि ते का आहे तर त्याची दोन कारणं माझ्या मते आहेत. एक म्हणजे कॉम्पिटिशन वाढली आहे हे कारण आहे, पण माझ्या मते ते काही नाही, कारण प्रत्येक माणसानीच त्या वेळेच्या आयुष्यामध्ये त्या आकाराची कॉम्पिटिशन एक्सपिरियन्स केलेलीच असते. त्यामुळे कॉम्पिटिशन असणं ही ऍक्च्युली एक चांगली गोष्ट आहे. कारण कॉम्पिटिशन नसेल, तुम्हाला जर सगळंच बेस्ट मिळालंय आणि तुम्हाला आता करायचंच काही नाहीये, कॉम्पिटिशनच नाहीये, तर तुमचं जे तावून सुलाखून जे म्हणतो ना ते बाहेर येत नाही. त्यामुळे कॉम्पिटिशन ही असली पाहिजे, पण ती हेल्दी कशी असली पाहिजे हे पेरेंट्सनी बघायला पाहिजे. आणखीन एक म्हणजे आपल्याला जे वाटतं ते त्या मुलांनी केलं पाहिजे, किंवा ते मुलाच्या म्हणजे मी तर खूप वेळा पेरेंट्सशी बोलताना म्हणते, किंवा ॲज अ डीन जेव्हा मी काम केलं तेव्हा जेव्हा मुलं त्यांचे प्रॉब्लेम सांगायला यायची मला, आणि ते रिझॉल्व करताना माझ्या लक्षात आलं की आई वडील त्यांची स्वप्न जी पूर्ण झाली नाही ती मुलांच्या द्वारे पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतात. म्हणजे काय तर मेकिंग युअर चाइल्ड लिव्ह युअर ड्रीम्स असं खूप वेळा होतं, आणि त्याच्यामुळे मुलं खूप त्रासात मध्ये असतात. कारण त्या मुलाचं काय ड्रीम आहे हे आपण न बघता, म्हणजे खूप वेळा मी पालकांकडनं ऐकलंय की मी इंजिनियर नाही झालो होऊ शकलो तर निदान तू तरी इंजिनियर हो, किंवा इंजिनियर झालो पण मला काही गव्हर्नमेंटमध्ये चीफ इंजिनियरचा जॉब नाही मिळाला तर निदान तू तरी ते कर. तर म्हणजे काय तर अनफुलफिल्ड ड्रीम्स ऑफ पेरेंट्स ही आपण आपल्या मुलांवरती थोपतो आणि एक्सपेक्ट करतो की माझी ड्रीम्स आहेत त्यासाठी तू आता कष्ट केले पाहिजेस तरच मला आनंद मिळणार. आणि ही खूप चुकीची गोष्ट आहे, कारण प्रत्येक माणूस हा एक इंडिपेंडंट पर्सन म्हणून जन्माला येतो. आता एका मुलांनी आपल्या घरामध्ये जन्म घेतला याचा अर्थ म्हणजे आता गायकाचा मुलगा गायकच व्हायला पाहिजे अशी गरज नाहीये. पॉसिबिलिटी असूच शकते, पण ते व्हायलाच पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. ओके, त्यामुळे असं आपण म्हणणं की मी जे करू शकलो नाही ते तू करावंस ही प्रथमतः एक चुकीची विचारसरणी आहे. ती असं व्हायला नाही पाहिजे असंही मी म्हणत नाहीये, पण ते फोर्स करणं किंवा ते इम्पोज करणं ही एक चुकीची गोष्ट आपण ॲज अ पालक खूप वेळा करतो. मग काय केलं पाहिजे? तर महत्वाचं काय आहे तर म्हणजे एकांनी मला सांगितलं होतं असं की माझ्या मुलासाठी मी काहीही करायला तयार आहे, पण त्या मुलांनी ठरवलं पाहिजे त्याला काय करायचं. ही खूप महत्वाची गोष्ट आहे की त्या मुलांनी ठरवलं पाहिजे त्याला काय करायचंय. म्हणजे काय तर त्या मुलाला जन्म दिल्यामुळे मी पेरंट झालेलो आहे हे आपण सतत लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे काय तर त्या मुलांनी आपल्याला एक चान्स दिलाय पेरंटहूड एक्सपिरियन्स करण्याचा. सो असं हे नाहीये की आता एक एक छोटीशी गोष्ट आहे की एक वडील मुलाला म्हणतात की व्यवस्थित केअरफुली चाल, तर तो मुलगा त्यांना रिटर्न उत्तर कसं देतो म्हणजे हे कसं देऊ शकतो, देतो असं नाही मी म्हणत पण देऊ शकतो की बरोबर आहे, केअरफुली चालायलाच पाहिजे, पण मी जर केअरफुली चालायचं असेल तर प्रथम तुम्ही तुमच्या स्टेप्स केअरफुल आहेत का नाही हे बघा. कारण मी छोटा आहे आणि मी तुमच्याच फुटस्टेप्स फॉलो करणार आहेत, म्हणजे तुम्ही जे करताय ते मी करण्याचा प्रयत्न करणारे. आणि हीच मुलं वाढत असताना काय करत असतात तर ते आई वडिलांच्या फुटस्टेप्स फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात, आणि हे त्यांच्याही न कळत होत असतं आणि हे सहज सहज घडत असतं. म्हणजे काय तर आपण मुलांना काहीतरी सांगण्याच्या आधी किंवा सांगत असताना सुद्धा हे बघितलं पाहिजे की मी त्यांना जे सांगतोय ते मी फॉलो करतोय का नाही. कारण खूप वेळा असं घडतं की आजकालच्या मोबाईलमुळे इतक्या गोष्टी झाल्या आहेत की आपल्याला बी ट्रुथफुल हा जो आपला SSYचा किंवा चिल्ड्रन SSYचा पहिला रूल आहे की बी ट्रुथफुल हे सांगणं खूप सोपं असतं, पण तसं राहणं खूप अवघड असतं. मुलं ऐकत असतात, आपण फोनवर असतो, दुसऱ्या माणसाला माहित नाहीये, कारण तुमचा फोन हा मोबाईल आहे. म्हणजे काय तर तुम्ही कुठेही असलात तरी तो फोन तुमच्याकडे असणार आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा तो लँडलाईन फोन होता ना तेव्हा तुम्ही घरात असलात आणि घरातला लँडलाईनवर फोन आला तर तुम्ही घरात आहात हे ऑटोमॅटिक लोकांना कळायचं. पण आज मोबाईल तुमच्या हातात असल्यामुळे तुम्ही कुठे आहात हे दुसऱ्या फोन करणाऱ्याला माहित नाहीये.
मग एखादे आई किंवा वडील फोनवर बोलताना ऍक्च्युली ते घरामध्येच आहेत, पण तो जो माणसाने कॉल केलाय त्यांना बोलायचं नसतं किंवा त्या माणसावर आत्ता त्यांना वेळ घालवायचा नसतो, तेव्हा ते सांगतात अरे ना ऍक्च्युली खूप बिझी आहे, इकडे आलोय तिकडे आलोय त्यामुळे ना आत्ता जमणार नाही. मुलगा ऐकत असतो आजूबाजूलाच खेळत असतो, आपल्याला वाटतं की ते काय बघत नाहीत, पण त्यांची पंचेंद्रिय ही ऍक्च्युली कुत्र्या मांजरांसारखी काम करतात मुलं लहान असताना. कुत्र्या मांजरांसारखी म्हणजे काय, तर त्यांची पंचेंद्रिय ही 100% काम करत असतात. म्हणजे त्यांचं लक्ष आपल्याकडे नाहीये असं वाटत असलं तरी सुद्धा ती ऐकत असतात, आणि ते ऐकणं हे त्यांच्या रिस्पॉन्स वरनं तुम्हाला कळू शकतं. मग आता या मुलांनी बघितलंय की आपले वडील ऍक्च्युली खोटं बोलतायत, कारण आत्ता ते घरातच आहेत, पण त्या फोनवर मित्राला सांगतायत की नाही नाही आत्ता मी खूप बिझी आहे, मला हे आहे ते आहे. तर हे झालं आपलं बोलणं आणि करणं. पण आपण मुलाला काय सांगतो, बी ट्रुथफुल ना, तू काय जे खरं आहे ते मला सांग म्हणून. मुलगा त्यावेळी काय करणार आहे, हे खूप कॉम्प्लिकेटेड थॉट प्रोसेस आहे. त्यामुळे आपण त्यांना सांगून शिकवू शकत नाही, कारण ती मुलं आपल्याला अनुसरण करत असतात आणि मुलं ही अनुसरण करूनच शिकत असतात. त्यामुळे आपण त्यांच्याबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करत असलो तर ते तुमच्या आयुष्यातल्या तुमच्या गोष्टींकडे ते बघू शकतात, किंवा आपल्यालाही त्यांच्याकडनं समजू शकतं की एक्झॅक्टली काय मी माझ्या मुलाला देतोय, कारण त्या मुलाचं काय एक्सप्रेशन आहे, त्याला काय वाटतं हे समजण्यासाठी. म्हणजे एक खूप छानशी गोष्ट आहे की आपल्याला वाटतं की मुलगा माझ्याशी काही बोलतच नाही. हे मी खूप घरांमध्ये बघितलंय की वडील आईला म्हणतात, काय येते त्या मुलाला विचार, त्याला कुठं जायचंय, कुठं शिकायला जायचंय का कुठं खेळायला जायचंय, आता सुट्ट्या लागल्यात, त्याला काय पोहायला जायचंय वगैरे, तू त्याला विचार, तो मुलगा काही माझ्याशी बोलत नाही. असं खूप वडील आईशी बोलताना मी ऐकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये होतं काय, हे दरवेळी कॉन्व्हर्सेशन जर आई वडिलांचं असंच जात असेल तर मुलाला आता माहितीये की आई आपल्याला प्रोटेक्ट करते आणि वडील धाक दाखवतात. ऍक्च्युली दोघांच्या मनामध्ये प्रेम आहेच, पण आपण एका बांधील साच्यामध्ये विचार करतो आणि म्हणतो की मुलं वडिलांशी जास्त एक्सप्रेस करू शकत नाही. ही 90% घरामध्ये असं घडत असतं. मग अशा वेळी जर तो मुलगा किंवा मुलगी आई वडिलांशी त्यांच्या मनातल्या उत्कट भावना एक्सप्रेस नाही करू शकल्या, तर कुठेतरी त्या केल्या जातात, आणि मग बाहेर जगामध्ये इतका कचरा आहे की कोणाशी ते बोलतील आणि मग त्याचं काय उत्तर त्यांना मिळेल किंवा त्याचा रिस्पॉन्स त्यांना काय मिळेल, त्यात सकारात्मक आहे का नकारात्मक आहे हेही आपल्याला माहिती नाहीये. त्यामुळे आपली मुलं आपल्या बरोबर शेअरिंग करू शकतात, आज दिवसभरात काय घडलं हे एकमेकांना सांगू शकतात किंवा ती मुलं एक्सप्रेस करू शकतात. ही खूप 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 महत्वाची गोष्ट आहे. आणि हे घडण्यासाठी आई वडिलांमध्ये संवाद असला पाहिजे. त्यांच्यामध्ये जर एक प्रकारची तिढी असेल की काय वडिलांना वेळच नसतो, खूपच बिझी आहेत, आणि हे मुलांना कळतं की आपले आई वडील हे आपल्यासाठीच कष्ट करतायत. त्यामुळे मी बघितलंय की वर्किंग वुमेनची जी मुलं आहेत, की आया ज्यांच्या कामाला जातात बाहेर, ती मुलं पहिल्यांदी त्यांना माहित नसतं, पण हळूहळू त्यांच्या लक्षात येतं की आपण आपल्या आईला मदत केली पाहिजे. त्यामुळे ते लवकर उठून तयार करणं वगैरे करतात. पण हे करत असताना आई वडिलांच्या काय संवाद होतो किंवा ते काय बोलतात हे खूप महत्वाचं आहे. आणि इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह थिंकिंग हे खूप महत्वाचं आहे. जर आपण सारखं सारखं म्हणत असू, काय या मुलांचं करताना ना मला अगदी नाकी नऊ येतात, सकाळी ऑफिसला वेळेत पोहोचणं सुद्धा अशक्य होतं, हा जर डायलॉग आपण रोज म्हणजे ऑलमोस्ट रोज म्हणत असू, तर त्या मुलाला हे लक्षात येतं की मी काहीही केलं तरी हिचं काही बदलणारच नाही, ती असंच बोलत राहणार आहे. त्यापेक्षा आपल्या डायलॉगना आपण चेंज केलं पाहिजे, आपलं बोलणं आपण बदललं पाहिजे. आणि तू वेळेत तयार झाल्यामुळे बघ मला व्यवस्थित आज ऑफिसला पोचता आलं, या टाईपच्या डायलॉग्स मधून मुलांना जाणवून करून दिलं पाहिजे की प्रत्येकाचा एकमेकाचा वेळ हा एकमेकासाठी किती महत्वाचा आहे. त्यामुळे एक प्रभावी पालक होण्यासाठी मुलांबरोबर दर्जेदार वेळ घालवणं किंवा क्वालिटी टाइम स्पेंड करणं हे खूप महत्वाचं आहे.
आपण मुलांसाठीच बरंच काय काय करत असतो, पण त्यातनं त्या मुलांना काय वाटतं किंवा मुलाच्या काय गरजा आहेत हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मग आता क्वालिटी टाइम म्हणजे काय? तर माझ्याकडे वेळच नाहीये मुलांसाठी असं जर म्हणत असू आपण, तर मग आपल्याकडून जी मुलांची एक्सपेक्टेशन्स आहेत ती आपण फुलफिल करत नाहीये. त्यामुळे आपली जी मुलांकडनं एक्सपेक्टेशन आहे ती पण फुलफिल होतील याची काही गॅरंटी नाही. तर जे आई वडील मुलांशी सुसंवाद साधू शकत नाहीत त्यांच्या अपेक्षा भंग होण्याचा चान्स जास्त असतो. असं नाहीये की ती सगळी मुलं वाईट होतील वगैरे, पण अपेक्षा भंग होण्याचा चान्स जास्त असतो कारण मुलांना आपण सांगितलंच नाहीये की माझ्या अपेक्षा काय आहेत. खूप वेळा असं होतं की आपल्या अपेक्षा आपण वेगवेगळ्या पद्धतीने सांगतो आणि आपल्याला वाटतं की ते त्यांना कळलंय. पण मुलांच्या आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत हे आपण समजून घेतलंय का नाही. तर क्वालिटी टाइम म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी. आता आपण किचन मध्ये बिझी आहोत तर मुलांना तू बाहेर थांब मग सगळं झालं की मी तुला बोलवीन असं न म्हणता तुम्ही जर पोळ्या बनवत असाल तर एक तो पोळीचा जो काही गोळा आहे तो मुलालाही द्या मुलीलाही द्या आणि त्यांना सांगा की तू हे काय कर. काही वेळा आई वडील काय करतात खूप छान गोष्टी करतात की त्यांनी ज्या आकाराची पोळी केली आहे त्याच आकाराची पोळी ती भाजून त्या मुलाला जेवायला देतात आणि त्याच्या इतका आनंद त्या मुलाला कधीही होत नाही. छोटा 3-4 वर्षाचा मुलगा सुद्धा त्यांनी केलेल्या आकाराची पोळी भाजून जर तुम्ही त्याला दिलीत पण आपण जर त्यांना म्हणत राहिलो नाही हं, इथे भाजू शकतं इथे का हात कापू शकतो इथे हे होऊ शकतं हे सगळं त्यांना भीती दाखवत तू इथे येऊ नकोस मी सगळं काम करते आणि मग आता तुझ्या बरोबर मला नंतर आपण बोलूया असं. पण त्यानंतर हा दरवेळी त्या मुलाच्या एक्सपेक्टेशनचा आपण विनाश करत राहतो की मला तुझ्या बरोबर मला वेळच आईला माझ्याकडून वेळच नाहीये. अशावरची आता आजकाल कविता आणि गाणी पण खूप यायला लागली आहेत. म्हणजे एका मुलीनी तर मोबाईल वरती गाणं लिहिलेलं मी बघितलं होतं की या मोबाईलला मला फोडून टाकायचंय या मोबाईलला मला बंद करून टाकायचंय कारण माझ्यापेक्षा माझे आई वडील त्या मोबाईललाच जवळ घेऊन बसतात जास्त. कधी माझी आई मोबाईल इतकी मला जवळ घेऊन बसेल त्या दिवशी माझी मोबाईलची कॉम्पिटिशन थांबेल असं एका मुलीनी गाणं एक्सप्रेस करून युट्यूबवर आलेलं होतं मध्यंतरी. तर क्वालिटी टाइम म्हणजे काय तर आपण जे काही करतोय ते करत असताना त्यांना त्यात इन्व्हॉल्व करून घेऊ शकतो का हे बघितलं पाहिजे आणि त्यांची जेव्हा गरज असेल तेव्हा आपण तिथे काही वेळ तरी अवेलेबल आहोत का हे बघितलं पाहिजे. आणि असं करत असताना पूर्ण वेळ म्हणजे माझा लॅपटॉप चालू आहे माझा फोन चालू आहे आणि मुलगा त्याचा अभ्यासाचं पुस्तक घेऊन बसलाय आणि आता तू कर हं, मी तुझ्या बाजूला बसलोय असं म्हणून तो क्वालिटी टाइम नाहीये. तो फक्त तुम्ही ना त्याच्यावरती एक चेकिंग करण्यासाठी बसल्यासारखे आपण बसलो जातो. असं न करता पूर्ण वेळ 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं जी काही वेळ आपण त्यांना देऊ शकणार आहे तो 100% पूर्णपणे त्या मुलांना ऐकलं पाहिजे आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि त्यांना जे काही पाहिजे ते करू शकलं पाहिजे. तर त्यासाठी पूर्ण वेळ तिथे आपण असणं ही खूप महत्वाचं आहे. म्हणजे मुलांना गोष्टी नको असतात मुलांना आपण हवे असतो आणि ते आपण हवे असतो याच्यासाठी 24 तास मुलांना आपण नको असतो. ऍक्च्युली मुलांना सुद्धा आजकाल 2.5-3 वर्षाची मुलं शाळेत जायला एन्जॉय करतात आणि मला तर खूप मोठं कारण त्या शाळेत जाणं एन्जॉय कर कारण पूर्वी मुलं ना 5-6 वर्षाची होती शाळेत जाताना रडायची घराचं दार धरून उभी राहायची सकाळी अंघोळच नाही करायची मग लिटरली बादली आई वडिलांना त्यांच्यावरती पाणी टाकून अंघोळ करून पाठवावं लागायचं. पण आजकालची 2.5-3 वर्षाची मुलं शाळेत जायला रेडी असतात आणि याचं एक महत्वाचं सायकोलॉजिकल कारण काय आहे तर त्यांना त्यांचा पिअर ग्रुप खेळायला कोणीतरी मिळतं आणि तिथे पूर्ण वेळ त्यांच्यावर लक्ष देणारे त्यांच्यासाठी म्हणून टीचर्स तिथं मिळतात. म्हणजे याचा अर्थ एकच आहे की मुलांना वेळ हवा असतो माणसांचा त्यांच्या आसपासच्या तर तो जो वेळ आपण त्यांना देऊ शकलो तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने हे देणं शक्य आहे. आपण त्यांच्याबरोबर खेळू शकतो आपण त्यांच्याबरोबर काम करू शकतो आपण त्यांच्याबरोबर अभ्यास करू शकतो आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी घेऊन जाऊ शकतो. पण हे सगळं करत असताना पूर्ण महत्वाचं काय आहे तर 100% आपलं काया वाचा मनस आहे त्यांच्याबरोबर असणं खूप महत्वाचं आहे. आणि हे मेडिटेटिव्ह तिथे असणं महत्वाचं आहे की त्या मुलाला आपला जो काही वेळ देतोय तो पूर्णपणे दिला पाहिजे आणि हे मूल पूर्णपणे शिकतं
सो बिईंग ट्रुथफुल आणि डुईंग आय कम्प्लीट व्हॉट आय स्टार्ट, ही जी काही आपली चिल्ड्रन SSY मधली जी वाक्य आहेत ना, किंवा जी काही त्यांच्यासाठी व्हॅल्यू ॲडिशन म्हणून आपण चिल्ड्रन SSY मध्ये देतो, ती सगळी मुलांबरोबर असताना आपण फॉलो केली पाहिजेत असं मला खूप वाटतं. सो मुलांबरोबर दर्जेदार वेळ घालवणं ही सर्वात महत्वाची गोष्ट. दुसरं म्हणजे मुलांना देवाची ओळख करून द्या. मी आजकाल खूप घरांमध्ये बघितलंय की आम्हाला ना पूजा करायला वेळच नसतो, त्यामुळे ना आम्ही ते काय ते ठेवलेलंच नाहीये. म्हणजे काय ते कुठे पळापळीमध्ये चुकीचं काहीतरी होईल त्यापेक्षा ते न केलेलंच बरं. अशा घरांची आज वाढ झालेली आहे. आणि जोपर्यंत आता देवाची पूजा करणं हा काही तुम्ही कुठला देव तिथं ठेवलाय हे महत्वाचं नाहीये, पण कोणीतरी एक शक्ती जी आपल्या सर्वांना घडवते आहे किंवा आपल्या सर्वांचं आयुष्य ज्या शक्तीमुळे चालू आहे, ती शक्तीची ओळख करून देणं खूप महत्वाचं आहे. आणि भारत देशाचं इतकं ग्रेट बेसिस आहे की आपल्यासाठी देव हा कोणी एक नाहीये किंवा एकच आणि त्यालाच फॉलो केलं पाहिजे असं आपल्या इथे नाहीये. कारण आपल्यासाठी आपण आपले सण बघितले, आपण आपली देवांची प्रोसेस बघितली, आपण आपल्या इथल्या पूजा अर्चनांच्या विधी बघितल्या, तर तुम्हाला जसं जमेल तसं अशी पूजा करणं पॉसिबल असतं. आणि पूजा याचा अर्थ तुम्ही दिवा लावला का नाही, तुम्ही हे केलं का नाही, ह्याच्या बरोबरच तुम्ही किती मनाने त्या कुठल्या तरी गोष्टीवर विश्वास ठेवताय. आणि तो विश्वास ठेवू शकणं याला मी देव म्हणते. म्हणजे माझ्यासाठी जर एखादा मुलगा क्रिकेट खेळायला जात असेल तर त्याच्यासाठी सचिन तेंडुलकर हा देव असू शकतो. एखादा मुलगा गणित शिकत असेल तर त्याच्यासाठी त्या गणितातला शास्त्रज्ञ हा देव असू शकतो. सो आपल्या देशामध्ये देव याचा अर्थ कोणीतरी ज्याला तुम्ही एक रोल मॉडेल म्हणता ते आहे. मग ते रोल मॉडेल मधले बेस्ट ही काही रोल मॉडेल्स आपल्यासाठी दाखवून दिलेली आहेत, पण ती सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दाखवलेली आहेत. म्हणजे आपल्यासाठी प्राणी हा पण देव असू शकतो, कारण आपण नागपंचमीला नागाची पूजा करतो. आपल्यासाठी वनस्पती या पण देव आहेत, कारण आपण तुळशीची पूजा करतो, किंवा वटपौर्णिमेला वडाची पूजा करतो. आपल्यासाठी माणूस हा पण देव आहे, कारण आपले सगळे देव हे मनुष्य रूपातच येतात. म्हणजे कोणाचेही देव. जर मग देव हा जो निर्माण करता एव्हर परवेडिंग जो आहे, तो जीवनामध्ये जी ऊर्जा किंवा सूर्य हा सुद्धा आपला देव आहे. म्हणजे देवाची पूजा करण्यासाठी तुम्ही रोज सकाळी सूर्योदय बघताय का नाही हे सुद्धा आपल्या मुलांना माहीत असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे मला आठवतंय आम्ही जेव्हा गुरुकुलमध्ये होतो तेव्हा कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम, एवढ्या एका छोट्या गोष्टीवर जेव्हा ती मुलं एका हॉस्टेलमध्ये राहत असतात, तिथे काही त्यांना देव ठेवणं शक्य नव्हतं, तर आम्ही त्यांना एवढंच शिकवलं होतं की तुम्ही उठल्या उठल्या पहिल्यांदी तुमच्या अंजलीमध्ये बघा आणि देवाला नमस्कार करा. म्हणजे काय तर कोणीतरी आहे ज्याच्यावरती मी विश्वासून राहू शकतो याची ओळख करून देणं ही आई वडिलांचं खूप महत्वाचं काम आहे. मग तुम्ही नास्तिक असाल किंवा आस्तिक असाल, पण नास्तिक सुद्धा आज कम्प्युटर हा सुद्धा माझ्यासाठी देव आहे, कारण माझा तो प्रोफेशन आहे आणि माझ्यासाठी त्याच्यामुळे मी आज जगू शकते अशी जर जिथे परी आहे, त्याच्यासाठी तुम्ही त्या कम्प्युटरला कसे व्यवस्थित वागवता. पूजा करणं याचा अर्थच असा आहे की तुम्ही त्याच्यावर किती भक्ती भावानी त्याची वापर करता का त्याच्यासाठी तुम्ही तुमचं वेळ देता. या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे मुलांना ही देवाची ओळख करून देणं. आता तुमची जी पद्धत असेल घरामध्ये त्या सगळ्याचा म्हणजे आपल्या इथे गणपतीचा जो फेस्टिवल म्हणून केला जातो तो सुद्धा याच यांनी केला जातो की सगळी लोक एकत्र येतील. त्यामुळे जर घरामध्ये दिवसातनं एक दिवस म्हणजे महिन्यातनं एक दिवस, आठवड्यातनं एक दिवस, रोजचा एक वेळ जर सगळे मिळून एका ठिकाणी असतील तर मुलांच्या लक्षात येतं की ही एक खूप महत्वाची प्रोसेस आहे की ज्याच्यावरती मी जेव्हा मानसिक त्रासामध्ये असेल पुढे तेव्हा मी कोणावर तरी विसंबून राहू शकतो आणि मी आहे तुझ्या पाठीशी असं म्हणणारं निराकार रूप जे आहे, कारण ते मला कुठेही माझ्या मागे असू शकतं. हा एक प्रोसेस मुलाला देणं खूप महत्वाचं आहे. मग तुमच्या घरात जर तुळशीचं झाड असेल, बहुतेक घरांमध्ये असतंच, पण त्याला रोज पाणी घालणं, कारण त्याला मग तुम्ही तुळस ही देव आहे असं न सांगता जर तुम्ही सायंटिफिक असाल तर सांगा की तुळस
ही अशी एकच वनस्पती आहे की जी मॅक्सिमम ऑक्सिजन किंवा प्राणवायू बाहेर टाकणारी, कारण झाडं ही कार्बन डायऑक्साईड घेतात आणि प्राणवायू सोडतात. मग हे शास्त्रामध्ये तू शिकलायस ना, तर त्यातलं जे महत्वाचं झाड की जे जास्तीत जास्त प्राणवायू देऊ शकतं ते झाड काय आहे, तर तुळशीचं आहे. म्हणून रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुळशीला प्रदक्षिणा का घालतात, तर जास्तीत जास्त प्राणवायू जेव्हा सूर्य ट्रान्झिशन मध्ये असतो, म्हणजे काल जेव्हा बदलत असतो, संध्याकाल ज्याला म्हणतात, तेव्हा त्या काल बदलण्याच्या स्थितीमध्ये आपल्याला ऑक्सिजनची गरज जास्त असते त्यावेळी. मग हीच गोष्ट तुम्ही त्यांना भक्ती म्हणून सांगू शकता, तुम्ही त्यांना शास्त्र म्हणून सांगू शकता, पण त्याची आपल्याला माहिती असली पाहिजे की आपण हे का सांगतोय, आणि ते माहिती करून घेणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. सो गणपती असेल किंवा अमृतसर मधलं शिखांचं मंदिर असेल, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना इंट्रोड्यूस करा, कारण आपल्यासाठी गो पण माता आहे. म्हणजे सगळ्या प्राणी वनस्पती आणि सगळं जे नेचर आपल्या अराउंड आहे त्या सगळ्याला आपण ऍक्च्युली थँक्यू म्हणतो. आपली जी थॉट प्रोसेस आहे की आपण कन्झ्युमर्स नाही आहोत, आपल्यासाठी हे सगळे रिसोर्सेस नाही आहेत. वेस्टर्न थॉट प्रोसेस काय आहे, तर त्यांच्यासाठी ह्युमन पण रिसोर्स आहे आणि वॉटर पण रिसोर्स आहे आणि इलेक्ट्रिसिटी पण रिसोर्स आहे. आपल्यासाठी या सगळ्या गोष्टींना आपण देव म्हटलं, कारण आपण म्हणतो की मीठ जर कुठं सांडलं ना तर तुला डोळ्याच्या पापडीने उचलावं लागेल, असं आम्हाला लहानपणी सांगितलं जायचं. म्हणजे काय, तर ती इतकी महत्वाची गोष्ट आहे की तू त्याला असंच पाडू शकत नाहीस. म्हणजे त्याला तुम्ही देव मानता. त्या अन्न हे सुद्धा आपल्यासाठी देव आहे. म्हणजे एकदा ताटामध्ये जेवढं घेतलंय तेवढं आपण पूर्ण खाल्लं पाहिजे, कारण ते आपल्यासाठी देव आहे. आपण आपल्याला ते एनर्जी देणार आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टींमधनं मुलांना देवाला इंट्रोड्यूस करा, ज्याच्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन हे राहू शकतं. मग आपल्यासाठी नदी ही देव आहे, आपल्यासाठी गाय ही देव आहे, आपल्यासाठी झाड ही देव आहे. आणि देव याचा अर्थच असा आहे की ज्याला मी रोल मॉडेल म्हणून पुढे घेऊन जाऊ शकते त्याला तुम्ही इंट्रोड्यूस करा. आणि हे भारतातच होतं की तुम्ही एक नवीन कार खरेदी केली तर त्याचीही पूजा केली जाते, तुम्ही एक कम्प्युटरचं खरेदी केलं तरी त्याची पूजा केली जाते, तुम्ही घर खरेदी केलं तरी पहिली आपण त्याची पूजा करतो आणि पुढे जातो. तो पूजा याचा अर्थच काय आहे तो मुलांना सांगितला पाहिजे, आणि तो कधीतरी सांगून किंवा त्यांच्यावर ओरडून नमस्कार कर असं म्हणून ते समजलं जात नाही. तुम्ही किती उत्कंठतेने ते करता, ऑटोमॅटिकली मुलांना त्याचा अर्थ समजतो. तर तो हा अर्थ समजण्यासाठी आपल्या मनामध्ये त्याच्याविषयीच्या ज्या भावना आहेत त्या आपण व्यवस्थित त्यांच्याशी बोलल्या पाहिजे. आता हे सांगताना सुद्धा भारताची जी काही परंपरा आहे त्याच्यामध्ये आपल्यासाठी आहे ना खूप ठिकाणी भोंदू बाबा आणि भोंदू साधू वगैरेंच्या विषयी खूप बोललं जातं. तर ते बरोबर आहे, म्हणजे तशी लोक आहेतच, पण जे चांगलं आहे ते सुद्धा आपण सांगू शकलं पाहिजे ना. तर आपल्या पुस्तकांमध्ये नाहीये, कारण आपण ते मॅकेलेचं एज्युकेशन वापरतो आणि ते सगळंच जे आहे ते वेस्टर्न सायंटिफिक थॉट प्रोसेसमध्ये दिलंय. पण आपल्या देशामध्ये सुश्रुत हा एक डॉक्टर होता जो पहिला हाडवैद्य होता की ज्यांनी ऑपरेशन शिकवलं होतं. हे आपल्याला माहित असलं पाहिजे ना, आपण त्यांना ते सांगितलं पाहिजे की जे जगामध्ये चाललंय ना ते तर बरोबर आहेच, म्हणजे जे सायंटिफिक प्रोग्रेस आहे तो बरोबर आहेच, पण आज हा सायंटिफिक प्रोग्रेस जो आहे ना तो एन्व्हायरमेंटशी दूर जातोय. पण भारतातले जे ऋषीमुनी होते त्यांचा जो सायंटिफिक प्रोग्रेस होता तो निसर्गाशी जवळ नेणारा होता. आणि हे सांगितल्यानंतर मग मुलाला आपण सांगू शकतो की पाण्याचा वापर कसा कमी केला पाहिजे, नळ उघडा ठेवून ब्रश करू नकोस, किंवा तुम्ही खाल्लेलं अन्न, आता काय चिप्सचं पॅकेट होतं आणि ते खाल्लं आणि तू बाहेर फेकून दिलंस तर हे बरोबर नाहीये, कारण ते प्लास्टिक जे आहे ते निसर्गामध्ये डिग्रेडेबल नाहीये. तर त्याला म्हणजे तुम्हाला त्याला ज्या सवयी लावायच्या आहेत त्या सांगताना की त्या का कराव्या हे सांगताना त्याच्या मागचे काही अर्थ जे आपण निसर्ग हा देव आपल्यासाठी आहे त्याच्यामुळे आपण निसर्गाला रिसोर्स म्हणून न वापरता सोर्स म्हणून वापरलं पाहिजे. आणि ह्याच्यात या विचार प्रक्रियेचा खूप मोठा फरक ईस्टर्न फिलॉसॉफी आणि वेस्टर्न फिलॉसॉफी याच्यात म्हटला जातो. तर आपल्यानी काय केलं होतं तर हे पुस्तकात नाहीये म्हणून आपण सांगायचं नाही असं काही नाहीये ना, पण याच्यासाठी आपल्याला साधना करावी लागेल,
आपल्याला समजून घ्यावं लागेल हे काय असतं. आणि पॅरलली म्हणजे तिथं तुम्ही त्यांना आर्किमिडीजनी काय केलं हे सांगितलं तर त्याच पद्धतीने आपल्या देशातल्या एका यांनी काय केलं होतं हेही सांगू शकलं पाहिजे. आणि ही मुलांची इच्छा असते की त्यांना जर हे कळायला लागलं तर मग मुलं पुस्तकं वाचायला लागतात, मुलं त्याच्याविषयी. आणि आजकाल मुलांना कुठं शोधायचं हा प्रश्नच नाहीये, त्यांना माहित असतं. तुम्ही जर त्यांना एक ट्रिगर दिला तर ते त्याच्या पुढे जाऊ शकतात. तर हे का मी सांगते तर ह्याच्यामुळे त्यांना आपल्या देशाविषयी प्रेम वाटेल, आपल्या देशाविषयी खूप काहीतरी ग्रेट आपल्याकडे आहे. कारण हे खूप गरजेचं आहे की मी कुठं बिलॉंग करतो. म्हणजे आपण म्हणतो ना की यांचं घराणं एवढं मोठं आहे किंवा हे एवढ्या मोठ्या यांचा मुलगा आहे हा, असं जेव्हा बोललं जातं तेव्हा त्या मुलाला एक जो अभिमान वाटतो की मी या घरात जन्म घेतलायचं. तर सेम वे या देशामध्ये मी जन्म घेतला, या शहरामध्ये मी जन्म घेतला, या जागेमध्ये मी जन्म घेतला, या शाळेमध्ये मी जातो, या सगळ्या विषयी आपल्याला चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या मुलांना सांगितल्या पाहिजेत. मी एवढंच म्हणत नाहीये इथे की त्यांना ऋषी मुनींची माहिती द्या किंवा ऋषी मुनी साधू यातला फरक काय आहे हे सांगा. एवढं लहान मुलांना डीप जाण्याची गरज नाहीये, पण त्यांना इंट्रोड्यूस करून द्यायला पाहिजे आपण की ते एका चांगल्या ठिकाणी त्यांनी जन्म घेतलेला आहे आणि त्याचा त्यांना अभिमान असला पाहिजे. आणि तो अभिमान कसा रास्त आहे हे सांगण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी त्यांना सांगा की ज्याच्यामुळे त्यांना तो अभिमान वाटेल. कारण तो अभिमान वाटणं ही त्यांच्या प्रोग्रेसिव्ह स्टेपची पुढची प्रोसेस आहे. म्हणजे इतकी वर्ष आपल्या देशामध्ये सांगितलं जायचं की भारताला ऑलिम्पिक मेडल मिळणं वगैरे कठीणच आहे, हा शक्यच नाही. मग असं जेव्हा सांगितलं जाईल तेव्हा तो जो एक खेळाडू आहे की ज्याला खेळाडू व्हायचंय खूप, पण त्यांनी काय ठरवलंय जर मी भारतात खेळाडू झालो तर ऑलिम्पिक मेडल वगैरे मिळणं काही शक्य नाही. मग विचार करा की सायना नेहवाल सारखे किंवा जे मोठे मोठे खेळाडू झाले, लिएंडर पेस असेल, अशा आई वडिलांनी जर मुलांना सांगितलं असतं तर काय खेळ करून वगैरे काही होत नाहीये भारत देशात, त्याला काही व्हॅल्यू नाहीये, तर अशी चांगली मुलं जन्माला आलीच नसती पुढे किंवा ती काही ते मोठं करूच शकली नसती. जन्माला आली म्हणजे फिजिकली त्यांनी जन्म घेतलाच होता, पण ते कष्ट करून ते मिळवण्याची कपॅसिटी, याच्यासाठी जर स्ट्रगल करण्याची इच्छा आहे ते करू शकणं. आज आपण बघतोय की अमेरिकेमधल्या मोठ्या मोठ्या सगळ्या कंपन्यांचे सीईओ हे भारतीय आहेत. म्हणजे सुंदर पिचाई म्हणजे खूप ग्रेट, पण तो पण भारतामध्येच एक साधारण कॉलेजमध्येच इंजिनियर होऊन पुढे गेला आणि मग त्यांनी ते स्ट्रगल केलेलं आहे तिथे. ही लाईफ स्टोरी मुलांना जितकी आपण या ऋषींविषयी सांगू शकतो तितकंच त्या आजच्या देशातले जे ऋषी आहेत त्यांच्याविषयी सुद्धा सांगू शकलं पाहिजे, नारायण मूर्तींविषयी सांगू शकलं पाहिजे किंवा अशा मोठ्या मोठ्या हे मुलांशी आपण रोज हेच नाही बोललं पाहिजे, पण कधी कधी त्यांना याच्याविषयी विचार करायला उद्युक्त केलं पाहिजे, ज्यामुळे त्यांना आपण कुठून येतो याचा अभिमान वाटला पाहिजे. आणि यासाठी पालकांना खूप साधना करावी लागते, कारण हे तुम्हाला कॅज्युअली बोलून चालत नाही. ह्याच्यामध्ये तुम्ही बरोबर काय इन्फॉर्मेशन आहे ती स्वतःला माहिती पाहिजे किंवा ती मुलांबरोबर बसून आपण मलाही हे माहित नाहीये आपण बघूया असं म्हणून तरी बघून त्यांना सांगितली पाहिजे. म्हणजे फक्त जुनेच गोष्टी सांगितल्या पाहिजे असं नाही, तर आजच्या सुद्धा गोष्टी सांगितल्या पाहिजे ज्या योग्य त्या मुलाला. मी एका ग्रेट कंट्रीमध्ये आहे, मी एका ग्रेट सिटीमधनं आलेलो आहे, मी एका ग्रेट शाळेमध्ये जातो, मी एका ग्रेट घरामध्ये माझा जन्म झालाय आणि आता माझी जबाबदारी काय आहे हे त्याला ऑटोमॅटिक कळतं. आणि हे करणं खूप महत्वाची गोष्ट आहे जी खूप रेअरली केली जाते. कारण खूप वेळा आपण जे चांगलं नाहीये ते सांगत राहतो. ते कुठेही काही 50% चांगलं असेल, 50% चांगलं नसेल. म्हणजे तो अर्धा ग्लास जो भरलेला असतो ना त्याच्याकडे बघण्याच्या वेगवेगळ्या ज्या विचारसरणी आहेत त्याचाच हा एक भाग आहे की तुम्ही त्यात एमटी आहे किंवा माझ्या देशात हे चांगलं नाहीये, माझ्या घरात हे चांगलं नाहीये, माझ्या इथे हे चांगलं नाहीये, हे जर आपण बोलत राहिलो तर आपण त्या मुलाला जे चांगलं नाहीये त्याचाच भास करून देत असतो. पण त्यातलं काय चांगलं आहे ते सुद्धा सांगू शकलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी माझ्या मते आपण शिकलो तेव्हा हे आपल्याला पण कोणी सांगितलं नसेल, पण आता ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि ते मुलांना सांगितलं पाहिजे. हे खूप महत्वाचं. आणि याच्यासाठी आपल्याला खूप साधना करावी लागते, हे सहज शक्य नाही. त्याच्यासाठी आपण खूप पॉझिटिव्ह थॉट प्रोसेसचे असलं पाहिजे. आणि एक ॲडव्हान्टेज आपल्याला काय आहे
तर सिद्ध समाधी योगानी आपल्याला आय एम ग्रेट अँड आय डू ग्रेट थिंग्स ही जी एक गोष्ट मनामध्ये सेट केली आहे की मी काहीतरी चांगलं करण्यासाठी उद्युक्त होणारा माणूस आहे, हे आपण जे स्वतःला सांगितलंय त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होऊ शकतो. आणि मुलं ही आपली जीवनशैली अनुकरण करत असतात. म्हणजे जे आपण करू ते फॉलो करण्याची ती आपण इन द सेन्स त्यांच्या आजूबाजूचे सगळे. आता ह्याच्यामध्ये फक्त आई वडील नाहीयेत, तर त्यांच्या आजूबाजूला जे घडतंय ते सगळं ते फॉलो करायचा प्रयत्न करत असतात. म्हणजे जर आता मागच्या वेळी पण एका पेरेंटनी मग आपल्याला सांगितलं की मी घरामध्ये टीव्ही बंद केलाय, मी त्या सिरियल बघत नाही, हे बघत नाही, पण मग तो मुलगा जेव्हा दुसऱ्याच्या घरी जाईल तिथं तो बघेल, मग तेव्हा मी काय करू? तर यासाठी त्याला ही ओळख करून द्यायला पाहिजे आणि त्यातलं जे डिस्टिंग्विशिंग कपॅसिटी आहे, चांगलं काय वाईट काय, हे आपल्या स्वतःच्या उदाहरणातनं त्यांना आपण दाखवू दिलं पाहिजे. कारण आपण सुद्धा दुसऱ्याच्या घरी जातो, शेजाऱ्यांकडे जातो, तिथं त्यांचा टीव्ही त्या सिरियल चालू असतात, पण आपण त्या सिरियलवरती स्वतः वेळ घालवत नाहीये हे मुलांना कळलं पाहिजे. आणि आपण आपला वेळ कसा घालवतोय हे मुलं खूप व्यवस्थित समजून घेत असतात. ती एक्सप्रेस करत नाहीत कधी कधी, पण त्यांना माहीत असतं की आपले आई वडील काय पद्धतीने आपला वेळ व्यतीत करतात त्याची त्यांच्या मनावरती खूप मोठी इम्प्रेशन्स येत असतात. त्यामुळे मुलांना काही सांगण्याच्या आधी आपण स्वतःचं निरीक्षण करणं खूप महत्वाचं आहे, ज्याला इंट्रोस्पेक्शन म्हणतात. कारण आपण जे करतोय तेच आपण मुलांना सांगू शकतो. म्हणजे महात्मा गांधींची एक गोष्ट होती की त्यांच्याकडे एक आई त्या मुलाला घेऊन आली आणि त्या मुलाला महात्मा गांधी किंवा साईबाबा आय एम नॉट शुअर, तर त्यांना गूळ खातो हा मुलगा, खूप गोड खातो असं, तर त्यांना स्वतःला ती गूळ खाण्याची सवय होती, गोड खाण्याची. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आता कळलं मला प्रॉब्लेम, पण तुम्ही 1 आठवड्यानी या. आणि मग ते आठवड्यानी ती आई परत त्या मुलाला आई वडील घेऊन येतात आणि मग हे म्हणतात का तुम्ही मला इतके दिवस मी तुम्ही जर सांगितलं कसं करायचं तर हे तुम्ही गेल्या आठवड्यात सुद्धा सांगू शकला असतात ना. मी गेल्या आठवड्यात सांगू शकलो नसतो कारण मलाच ही इतकी सवय आहे तो गूळ सारखं खाण्याची, त्यामुळे त्याला सांगण्यासाठी पहिलं आठवडाभर मी त्याच्यावर कष्ट केले, मी त्यातनं बाहेर येण्याचा प्रयत्न केला, आता मी तो गूळ सोडू शकलोय, त्यामुळे माझ्याकडे त्याला सांगण्याची आता मानसिक शक्ती आहे. म्हणजे काय तर काहीही आपल्या मुलांना सांगायच्या आधी आपण स्वतः त्याचं निरीक्षण करून बघितलं पाहिजे की मी कशा पद्धतीने बिहेव करतोय, मी कशा पद्धतीने एक्सप्रेस होतोय. आणि मुलं मी काय बोलतोय ते शिकणार नाहीयेत, पण मी जे करतोय ते करणार आहेत हे पालकांच्या सतत लक्षात राहिलं पाहिजे. आणि मुलं झोपली आहेत म्हणून, मुलं बाहेर गेली आहेत म्हणून आता मी काहीही करू शकतो, हे जर मी काहीही करू शकतो या विचारांनी जर आपण असलो तर मुलं आपल्याला कधी ऑब्झर्व करतात हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. त्यामुळे आज नाही तर मुलगा समोर नसताना, समोर असताना जेव्हा केव्हा आपण जे वागतो त्या सगळ्याचा त्यांच्यावर परिणाम होत असतो. ते ऑब्झर्व करत असतात, कारण मुलं ही निरीक्षणानेच शिकत असतात. मग जर आपल्याला वाटत असेल की आपल्या मुलांनी चांगला अभ्यास करावा, तर आपण सगळे छान एन्जॉय करतोय, टीव्ही बघतोय, कामं करतोय आणि मुलाला म्हणतोय नाही अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. कारण आजकालच्या न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये होतं काय, तो एकच मुलगा असतो ज्याला अभ्यास करायचा आहे आणि बाकी सगळ्यांचा अभ्यास आयुष्यातला संपलेला आहे असं असतं. पण मग त्या मुलांनी जर अभ्यास करायचा असेल तर त्यांनी बघितलं पाहिजे ना की अभ्यास म्हणजे काय. तर आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये काही नवीन शिकतोय का. आता तुम्ही हा सेशन अटेंड करणं किंवा तुम्ही या पद्धतीची काही ट्रेनिंग सेशन्स अटेंड करणं किंवा तुम्ही पुस्तकं वाचणं किंवा तुम्ही नवीन काहीतरी शिकत राहणं, आणि हे जर त्या मुलांनी बघितलं तर त्याला सुद्धा अभ्यास करावा असं वाटतं. म्हणजे मी जेव्हा PhD करत होते तेव्हा माझा मुलगा 4थीत होता आणि माझं काम त्याच्याबरोबर, तो जेव्हा अभ्यास करायला बसायचा तेव्हाच मी पण माझं PhDचे पुस्तकं वगैरे घेऊन बसायची आणि मग ते मी सोडवत असायची गणित. आणि तो मला म्हणायचा तुला पण तुझ्या मॅडमनी होमवर्क दिलंय का, छान छान, तू पण होमवर्क कर, मी पण होमवर्क करतो. आणि त्यामुळे त्याच्यानंतर मला त्याला कधीही सांगावं लागलं नाही की होमवर्क तू कम्प्लीट केलं पाहिजे, कारण आम्ही दोघंही एकत्र अभ्यास करायचो. म्हणजे मी तर खूप जणांना सांगते की तुम्ही मुलगा, म्हणजे जर्मनीमध्ये याच्यावरती खूप मोठा रिसर्च झालेला आहे की ज्या प्रेग्नंट वुमन आहेत त्यांनी कुठला तरी एक कोर्स करावा, त्यांनी अभ्यास करत राहावा, ज्यामुळे मुलाच्या सीटाज वाढतात.
म्हणजे जी बुद्धीची कपॅसिटी ज्याला म्हणतात त्या सीटाच ब्रेनच्या वाढतात. आणि जन्म झाल्यानंतर सुद्धा आई वडिलांनी अभ्यास करत असावं कुठल्या तरी वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणजे तुमच्या ऑफिसची प्रमोशनची एक्झाम असू शकते किंवा तुम्हाला दुसरं काहीतरी नवीन शिकण्याचं म्हणजे ऑफिस सोडून दुसरं काहीतरी सुद्धा शिकण्याची इच्छा असेल तर करावी. ज्या योगे मुलांच्या लक्षात येतं की अभ्यास करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ती आज संपणारी नाहीये, तर ती निरंतर करायची गोष्ट आहे. कारण आज मी बघतोय माझे आई वडील पण अभ्यास करतायत, पण आई वडील खूप वेळा मुलांना चुकीची गोष्ट सांगतात की तू 10वीत चांगले मार्क मिळवलेस ना तर मग तुझं आयुष्य नंतर मस्त आहे, काही कष्ट नाही करावे लागणार. मग त्या 10वी नंतर ते म्हणतात नाही नाही 12वीत तू चांगले मार्क मिळवलेस ना तर मग सोपं आहे आयुष्य तुला, काय इंजिनिअरिंग मेडिसिनला ऍडमिशन मिळाली की नंतर आयुष्य सोपं आहे. असं करत आपण त्यांना पुढे पुढे नेत राहतो आणि मग त्यांच्या एका पॉइंटला लक्षात येतं की हे दरवेळी काहीतरी खोटं सांगतात तर मला की या वर्षीचा अभ्यास मी कष्ट करून केला की संपेल, पण हे असं संपणारं नाहीये. कारण लर्निंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस. हे आपण शिकवायचं असेल मुलांना तर आपणही तसंच असलं पाहिजे. मग तुमची इच्छा आहे का नाही, तुम्ही कसं त्यांना देताय काय याच्याप्रमाणे ती मुलं तुम्हाला रिटर्न देतील. कारण हा गिव्ह अँड टेक प्रोसेस आहे. आपण जे मुलांना देतो तेच आपल्याला परत मिळणार आहे. याच्यासाठी खूप महत्वाचं म्हणजे जर तुम्ही आनंदी असाल तर तुमची मुलं आनंदी असण्याचा चान्स तरी आहे. तुम्ही निरोगी असाल तर तुमची मुलं निरोगी असण्याचा चान्स आहे. म्हणजे तुम्ही निरोगी जीवनाचे नियम पाळा. आता तुम्ही प्राणायाम रोज सकाळी करताय तर मुलांनी केलाच पाहिजे असं नाही, पण निदान प्राणायाम खूप महत्वाचा आहे हे त्यांना कळेल आणि ज्यावेळी ती बाहेर जातील तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की अरे आपले आई वडील करत होते हे आपण पण केलं पाहिजे. आणि आजकालच्या मुलांना हे समजणं लहानपणापासून खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला त्यांनी कसं व्हावं वाटतं तसं आपण असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि जे आपल्याला शक्य नाहीये ते आपण त्यांना सांगू शकलं पाहिजे. कारण खूप पेरेंट्स इन्फंट एज्युकेशनचे सेशन करताना किंवा सुपर मेमरीचे सेशन करताना खूप पेरेंट्स येऊन मला विचारतात की अहो मॅडम माझं गणित चांगलं नाहीये, मग माझ्या मुलाचं पण असंच असणार आहे का. तर अशी काहीच गरज नाहीये, कारण हा वन वे ट्रॅक आहे. म्हणजे तुम्ही जे चांगलं करू शकता ती तुमची मुलं चांगलं करण्याची शक्यता आहे. पण याचा अर्थ तुम्हाला गणित येत नाही म्हणून मुलाला गणित येणार नाही असं नाहीये. पण जेव्हा आई वडील मुलांशी बोलताना म्हणतात गणिताचा पेपर आहे हं, बाबा केअरफुल, ते फार अवघड असतं, ते काही तुझ्या ह्याच्या हिंदी आणि इंग्लिश सारखं सोपं नाहीये, तेव्हा त्याच्यावर जास्त कष्ट करायला पाहिजे. म्हणजे आपण त्याच्याविषयी बोलताना आपल्या मनातली भीती त्या मुलांच्या मनामध्ये घालत असतो हे आपण विसरून जातो. आणि मग त्यांना त्याची भीती आपण दाखवली आहे आणि म्हणतो बघा मला येत नाही ना त्यामुळे माझ्या मुलाला पण येत नाही. हे बरोबर आहे, कारण आपणच त्यांना सांगितलंय की ते कठीण आहे, ते डिफिकल्ट आहे, ते इम्पॉसिबल आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्यांना अडथळे म्हणून बनवून दिलेल्या आहेत. सो तुमची मुलं ही तुम्हाला बघून शिकत असतात. त्यामुळे आपण काय करतो ही प्रत्येक गोष्ट खूप बारकाईने आपण आपल्या आयुष्यामध्ये बघितली पाहिजे. आणि याचा आपल्याला खूप वेळा विसर पडतो. म्हणजे जर तुम्ही मुलांबरोबर लिहायचं वाटत असेल तर पेन्सिल कशी धरायची हे त्याचा हात तुम्ही धरून न शिकवता तुमच्या हातात तुम्ही कशी पेन्सिल धरता हे दाखवा आणि शिकवा. तुम्ही मेडिटेशन करा, तुमची मुलं तुमच्याबरोबर मेडिटेशन करतील. तुम्ही रोज काहीतरी वाचत असाल, कारण मुलं ही खूप इमिटेशन करण्याचा प्रयत्न करूनच शिकत असतात. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जी मुलं करतच असणार आहेत. तर तुम्ही तुमच्या घरातलं काम करा, मुलं तुमच्याबरोबर करतील. फोन हा सुद्धा आपल्याला वाटतं की काय त्या मुलाला कसं फोनपासून दूर ठेवावं हे कळतच नाहीये. तर फक्त एकच गोष्ट आहे की स्वतः आपण जर काही वेळ दिवसातला, मी मागच्या वेळी पण सांगितलं की डिजिटल डिटॉक्स करत असलो तर मुलांना पण आपण त्याच्यापासून दूर ठेवू शकतो. त्यामुळे आपण जे करतो ते मुलं इमिटेट करण्याचा किंवा ते बघून शिकण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे आपण काय करतोय हे आपण बघणं खूप महत्वाचं आहे. मग आता जर आपल्याला त्यांना काही व्हॅल्यूज शिकवायचे आहेत, काही संस्कार द्यायचे आहेत, तर काय महत्वाचं आहे तर तुम्ही करा आणि मुलांना ते स्वतः करायला लावा. तुम्ही त्यांच्यासाठी करू नका. खूप वेळा पालक काय करतात ना की "ए थांब हं, मी करतो" म्हणून ते मुलाला करूच देत नाहीत. सगळ्या गोष्टी तुम्ही कंप्लीट करता. म्हणजे होमवर्क सुद्धा मी बघितलंय आया डाव्या हाताने लिहून कंप्लीट करतात किंवा शाळेमध्ये आजकाल खूप प्रोजेक्ट्स देतात
आणि आई वडिलांचं नेहमीचं वाक्य आहे, मुलं काय करू शकणार आहेत, आम्हालाच ते करावे लागतात. आता आपण जर ठरवलं ना की ते मुलगा करू शकणार नाहीये, तर नॅचरली आपण ते स्वतः करतो आणि शाळेमध्ये मात्र त्याला चांगले मार्क मिळायला पाहिजेत हा एक विचार असतो, पण तो मुलगा शिकला पाहिजे हा विचार नसतो. तिथे आपण काय करतो, तर आपण त्याचे हात बनतो. आपण त्याचे हात नाही बनले पाहिजेत, आपण आपल्या हाताने केलं पाहिजे आणि मुलांना ते करू द्यायला पाहिजे, कारण तरच ते शिकणार आहेत. त्यामुळे त्यांच्याशी नुसतं बोलू नका, तर ते करायला द्या त्यांना. म्हणजे आता तुम्हाला वाटत असेल की मुलांनी खोली व्यवस्थित त्याचे कपडे, त्याच्या पुस्तकं, शूज सगळं व्यवस्थित ठेवावं, तर तुम्ही पण ती तुमची खोली नीटनेटकी ठेवणं जरुरीचं आहे. आणि मला माहिती आहे आपण हे सगळं करतो, पण असं नाहीये की तुम्ही केलं म्हणूनच मुलगा करेल, पण तुम्ही केलं नाहीत तर डेफिनेटली ते करणार नाही. म्हणजे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हे करेक्ट आहे. त्यामुळे मी केलं तर मुलगा करेल हे एक्सपेक्टेशन आहे, पण मी नाही केलं तर डेफिनेटली मुलगा करणार नाहीये ही मात्र खात्री आहे. तो अंघोळीनंतर तुम्ही तुमच्या प्रार्थनेमध्ये नियमित राहा, मुलगा पण ते करायला लागेल. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुम्ही वापरलेली वस्तू वापरल्यानंतर जागेवर ठेवून द्या, मुलं पण हे करायला शिकतील. कारण खूप घरांमध्ये मी बघितलंय की सकाळी उठल्यावर त्या दप्तरामध्ये कितीतरी गोष्टी त्या आईला सापडत नाही, मुलाला सापडत नाही, वडील पण याच ह्याच्यामध्ये, आणि मग त्या आईची तारांबळ चालू असते की या सगळ्यांना यांच्या गोष्टी द्यायच्या कशा. पण हे जर तुम्ही लहानपणापासून मुलाला शिकवलं नाही, तर या चांगल्या सवयी नंतर म्हणजे एका 18-19 वर्षानंतर लागणं खूप मुश्किल असतं. आणि तुम्ही टाइमलाईन फॉलो करा. तुम्ही जर सांगितलं असेल तर आज संध्याकाळी आपण इथे इथे जाणार आहोत आणि तुम्ही जाऊ शकला नाहीत, तर जसं ऑफिसमध्ये आपण एखादी गोष्ट करू शकलं नाही तर बॉसला सांगतो की सॉरी या, माझ्याकडनं हे यावेळी होऊ शकणार नाहीये. जर तुम्ही तुमच्या मुलांना वेळ दिला असेल, वचन दिलं असेल की आज आपण जाणार आहोत आणि तुम्ही जाऊ शकणार नसाल, तर त्यांना कॉल करून सांगा की हे हे कारण आहे म्हणून मी जाऊ शकत नाही. तो काय मुलगा आहे समजून घेईल, त्याला काय सांगायचंय, अशा विचारांमध्ये राहू नका. आणि हे जर तुम्ही सारखंच केलं की तुम्ही वचन देता आणि ते तोडता, मग मुलांच्या लक्षात येतं हे काय विश्वास त्यांचा जातो मग की हे नेहमीच सांगतात आणि नेहमीच ते टाळतात. त्यामुळे मग ते तुमच्या पुढच्या याच्यावर विश्वास ठेवत नाही, आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जर आपण मग वचनच द्यायचं नाही त्यांना की आपण हे करूया, मग संध्याकाळी मी करीन, मग खूप लोक काय करतात की तू जर अभ्यास पूर्ण केलास तर मी तुला बीचवर घेऊन जाईन, तू जर अभ्यास कंप्लीट केलास तर तुला हे देईन. हे म्हणजे आपण त्यांना एक कॅरट दाखवतो आणि मग नंतर ते करत नाही जे त्यांना आपण प्रॉमिस केलंय ते. असं नाही केलं पाहिजे. जर तुम्हाला त्यांच्याकडनं करून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचं प्रॉमिस फुलफिल करणं ही तितकंच महत्वाचं आहे. आणि ही काही बरोबर प्रोसेस नाही आहे की दरवेळी मुलं कुठली तरी गोष्ट करण्यासाठी काहीतरी एक एक्सपेक्टेशन ठेवून राहतात आणि ते एक्सपेक्टेशनच नंतर त्यांना मोठं झाल्यावर त्रासदायक होत राहतं. त्यामुळे तुम्ही तुमचं काम आयुष्य संतुलित करा, आनंदी राहा, मुलं तुमच्याकडे बघून आनंदी राहायला शिकतील. त्यामुळे ही खूप महत्वाच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण इंट्रोस्पेक्शननी आपण खूप व्हॅल्यू सिस्टीम देऊ शकतो. सो मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे, तर आपण आनंदी आहोत का नाही, आणि आपण हे विसरतो आणि मुलांसाठी टेन्शन घेतलंय मी. मुलं जर व्यवस्थित झाली की मी सुटलो, नाही मुलं एकदा मार्गी लागली की मी सुटलो, हे जे शब्द आपण वाक्य आपण जे बोलतो त्याच्यामुळे त्या मुलांनाही दडपण येतं आणि आपल्यालाही दडपण येतं. तर कुठलाही माणूस जगामध्ये सेटल होण्यासाठी आलेला नाहीये. आपल्याला सगळ्यांना इथे आलोय कारण आपल्याला आनंदी जगायचंय, आणि ते करत असताना आपण बऱ्याच काही क्रिएटिव्ह गोष्टी करू शकतो आणि ते करण्याची कपॅसिटी आनंदी माणूस जास्त चांगल्या करू शकतो. त्यामुळे मुलगा किंवा मुलगी ही आनंदी आहे हे बघणं आपलं काम आहे, आणि त्याच्यासाठी आपण आनंदी असणं खरं काम आहे. पण याचा अर्थ असा नाही की खूप वेळा असं पण होतं की मुलगा अभ्यास करत नाही पण त्याला मारायचं नाही, कारण आजकाल रूल आहेत असे, त्याला ओरडायचं नाही. हे पण बरोबर नाहीये. कारण मुलांना जर तुम्ही सांगितलं की तुला काय मोठं झाल्यावर काय व्हायचंय, असं जर आपण, तो सगळीकडे हा प्रश्न विचारला जातो आणि त्यांना विचारल्यावर त्यांना कितीतरी मुलांना माहितीच नसतं की मला काय व्हायचंय, कारण काही व्हायला पाहिजे हे काही महत्वाचं नाहीये. पण त्यांना आपण डॉक्टर इंजिनियर हे दोन महत्वाचे, म्हणजे मी साऊथ इंडियामध्ये तर बघितलं की डॉक्टर इंजिनियर शिवाय मुलांना दुसरं काही व्हायचं माहितीच नसतं. पण असं नाही असलं पाहिजे. तुमच्या कुटुंबामध्येच तुम्ही बघितलं तर बऱ्याच प्रकारचे काम करणारी माणसं आहेत एकाच घरामध्ये किंवा तुमच्याच नातेवाईकांमध्ये.
कोणी एक अकाउंटंट असेल, कोणी एक लॉयर असेल, कोणी एक आर्टिस्ट असेल, कोणी एक इंटिरियर डिझायनर असेल. अशा सगळ्या काका काकू अंकल आंटींची त्यांना ओळख करून द्या. त्यांना सांगा ते वेगवेगळे प्रोफेशन्स काय आहेत आणि वेगवेगळ्या प्रोफेशन्सची इंट्रोड्युक्शन करून देणं हे खूप लहान वयामध्ये केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ती मुलं ठरवतील की मला काय बनायचंय. पण ते ठरवताना सुद्धा ते रेग्युलरली त्यांचं बदलत राहतात. लहानपणी म्हणतात की मला काय ऑटो ड्रायव्हर व्हायचंय, कारण त्याला तेच खूप ग्रेट वाटत असतं. मग त्याला ट्रॅफिक पोलीस व्हायचं असतं. मग त्याच्यानंतर नाही, त्याला जेवढं त्याचं जग आहे त्यातलं जे बेस्ट आहे ते त्याला व्हायचं असतं किंवा त्यातलं जे मोठं आहे ते व्हायचं असतं आणि हे बदलत राहतं. तर हे बदलत राहणं गरजेचं आहे, पण त्याला आपण वेगवेगळ्या प्रोफेशन्सना इंट्रोड्यूस केलं पाहिजे आणि प्रत्येक प्रोफेशनची जगामध्ये गरज आहे हे सांगितलं पाहिजे. मग त्यातनं त्याची आवड काय आहे बघून तो मुलगा 10वीच्या आधी जर डिसाईड करू शकला की मला काय व्हायचंय, निदान एक बेसिक गोष्ट की मला या प्रोफेशनमध्ये जायचंय, तर मग त्या अनुषंगाने त्याचं फिजिकल मेंटल स्पिरिच्युअल सगळी साधना ती त्याची मग त्या अनुषंगाने सुरू होते आणि मग त्याचं गोल एकदा सेट असलं ना तर त्याला तुम्हाला नंतर काहीही सांगावं लागत नाही, कारण त्या गोलसाठी तो काहीही करायला तयार असतो आणि ते खूप महत्वाचं आहे. पण आजकाल आपण बघतो की 10वी झालं तरी मुलांना माहित नसतं मला काय करायचंय. मग आपण म्हणतो त्याला 10वीत काय मार्क मिळतील ना त्याच्यावर आहे. तर त्या मार्कांचा आणि त्याच्या आवडीचा ऍक्च्युली खरा काही संबंध नसतो, पण त्यांनी जर ठरवलं मला हे व्हायचंय आणि ती त्याची आवड असेल तर त्या आवडीसाठी ते कष्टाचं काम करणं त्याला कष्ट नाही वाटत. पण ज्याला काही गोलच नाहीये त्याला का मी करतोय हे माहीत नसताना सगळीच कामं मग कष्टाची वाटायला लागतात. त्यामुळे आपलं काम त्याला फिक्स करायचं नाहीये की तू हेच व्हायला पाहिजे, तू तेच व्हायला पाहिजे. पण ॲज अ पेरंट आपण त्यांना वेगवेगळ्या प्रोफेशनना इंट्रोड्यूस केलं पाहिजे आणि हे काही पुस्तकातच इंट्रोड्यूस करायचंय असं नाही. तर आपले जे कोणी मित्र मैत्रिणी अंकल आंटी जे त्या मुलाशी कनेक्टेड आहेत त्यांच्या प्रोफेशन विषयी त्याला सांगत राहिलं पाहिजे आणि ते चांगलं काय आहे त्यातलं हे सांगितलं पाहिजे आणि त्यातले काही इश्यूज आहेत ते सुद्धा जसा मुलगा मोठा होईल तसं त्याला सांगत राहिलं पाहिजे. आणि या पद्धतीने मुलांना वेगवेगळ्या प्रोफेशन्सना इंट्रोड्यूस केलं तर ते त्यांचा चॉईस ठरवू शकतात. आणि जेव्हा मुलं स्वतःचा चॉईस ठरवतात त्याला सपोर्ट करणं ही आणि त्याचे गुड बॅड हे दोन्ही सांगू शकणं ही आपली देन महत्वाची गरज आहे. पण आपली ड्रीम्स मुलांच्या थ्रू जगण्याचा प्रयत्न करून काही खूप मोठी पालकांनी लक्षात ठेवायची गोष्ट असली पाहिजे. तो अजून एक गोष्ट की आपण मुलांना असं करू नको, अरे बापरे असं का झालं, अरे रे रे हे चुकतंय की तुझं, इतकं सहज त्यांच्या मागे आपण असतो की त्यांना चुकाच करू देत नाही. आणि चुका नाही केल्या ना तर कोणी शिकूच शकत नाही. म्हणजे जेव्हा आपण सायकल चालवायला शिकलो तेव्हा आपण पडलो नाही असं कोणाचंही झालंय का हो, की सकाळी उठलो सायकल टांग मारली आणि चालायला जायला लागलो, असं कोणाचंच होत नाही. कारण शिकताना चुका या घडल्या पाहिजेत आणि चुका ह्या अशा असल्या पाहिजेत की ज्यांच्यातनं त्या चुका का घडली त्याचा आपण त्याला RCA म्हणतो, रूट कॉज अनालिसिस करून मग ती चूक सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे ही एक मोठी प्रोसेस आहे. आज मशीन लर्निंग जी मोठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग जे आलंय ते एक्झॅक्टली आपलं ब्रेन कसं काम करतं त्याच प्रोसेसनी आहे आणि आपलं ब्रेन असंच काम करतं की आपण जर एकदा चूक केली आणि आपल्याला ती चूक कळली तर आपलं ब्रेन पुन्हा कधीही ती चूक करण्याच्या मागे जात नाही. हा ब्रेनचा खूप मोठा एक धर्म आहे. त्यामुळे मुलांना सांगा की तुम्ही चूक करू शकतोस, पण एकच चूक परत परत नाही करू शकत. म्हणजे काय तर केलेली जी चूक होती त्यातनं सुधारण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते मुलांनी शिकलं पाहिजे आणि ते त्यांना कळलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मुलांना इन्क्विजिटिव्ह ठेवा. त्यांना चूक केली म्हणजे तो मूर्ख आहे, चूक केली म्हणजे तो वेडा आहे असं न म्हणता किंवा सतत काठी दाखवून हे नाही केलंस तर बघ असं न म्हणता त्यांना चूक करू द्या. पण याचा अर्थ असा नाहीये की इस्त्री ठेवलेली आणि ती गरम आहे तर त्याला जाऊन हात लाव म्हणजेच तुला कळेल की ते काय आहे, अशी पद्धत नाहीये. तर त्याचा हात नुसता जवळ गेला तरी त्याला ते गरम आहे हे कळतं आणि त्याला हात लावू नाही हे. सो आपण त्यांना शिकवलंही पाहिजे, पण त्यांनी चूक केली तर त्यांना ओरडलं नाही पाहिजे. एखादं लहान मूल सपोज चालता चालता पडलं ना तर ते आजूबाजूला बघतं आणि जर त्याला कोणी काही एक्सप्रेशन दिलं अरे रे 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 तर रडायला लागतं. पण आपण कोणी काहीच एक्सप्रेशन दिलं नाही ना तर ते सरळ उठून चालायला लागतं.
हे तुम्ही खूप व्यवस्थितपणे ऑब्झर्व करा, कारण जे काही झालंय त्याच्यावरती जर आपलं एक्सप्रेशन कसं आहे त्याच्याप्रमाणे त्या मुलाची रिॲक्शन असते. त्यामुळे त्यांनी जर चुकलं तर त्याला चुकीला ओरडू नका, पण ती चूक सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगणं खूप खूप महत्वाचं आहे. आणि मग हे 21व्या शतकातलं मूल असो किंवा जुनं मूल असो, पण जुन्या काळामध्ये त्यांना मारण्याची मुभा होती. आज त्यांना मारून मुटकून शिकवण्याची प्रोसेस नाहीये, कारण मुलं आज शिकणारच नाही जर तुम्ही त्यांना या पद्धतीने सांगितलं तर, कारण ती ऑलरेडी एका एलिव्हेटेड स्टेटमध्येच आलेली आहे. तर शिक्षा ही याच्यावरती काल माझ्या आईने मला फोन करून हे सांगितलं होतं की लहानपणी कान धरून उठाबशा काढायला लावतात, ते तू एकदा या सेशनमध्ये दाखव. आणि मला ते खूप बरोबर वाटलं, कारण आपल्याला शिक्षा ही कशी द्यावी हे सुद्धा माहित नसतं. तर शिक्षा आणि प्रायश्चित्त यातला फरक काय आहे हे समजलं पाहिजे. तर शिक्षा आहे ना, त्याच्यामुळे आपण ऍक्च्युली त्या गोष्टी करण्यापासून दूर जातो. पण प्रायश्चित्त ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपण काहीतरी नवीन शिकतो. आणि प्राय मीन्स नंतर, आणि चित्त म्हणजे जे चित्त विचलित झालं होतं त्याला सेटल करण्यासाठी प्रायश्चित्त असतं. त्यामुळे आपण लहान असताना शाळेमध्ये उठाबशा काढणं ही एक सिंपल गोष्ट होती. आणि आज आमच्या सुपर मेमरी टेक्निकमध्ये आम्ही सुपर ब्रेन योगा म्हणून उठाबशा काढणं आणि कान पकडून उठाबशा काढणं हेच शिकवतो. कारण कान जेव्हा तुम्ही पकडता तेव्हा ऑटोमॅटिक तुमच्या पूर्ण ब्रेनसाठी तो एक कनेक्शन होतो, कारण महत्वाच्या शिरा तिथं स्ट्रेच होतात. कान पिळले पण पाहिजेत, आणि कान पिळणं हा पण आमच्या इथे एक एक्सरसाइज मुलांकडनं आम्ही करून घेतो. कारण आजकाल टीचर्स किंवा आई वडिलांनी कान पिळण्याची मुभा नाहीये, पण आम्ही मुलांनाच सांगतो, कारण त्यामुळे तुमच्या मेंदूची शक्ती वाढते. की जी चूक करण्याची आपली कपॅसिटी कमी होती ती कपॅसिटी वाढवण्याचं काम ही उठाबशा करण्याची पद्धत आहे. म्हणजे आपल्या ज्या पूर्वीच्या प्रायश्चित्ताच्या किंवा शिक्षेच्या गोष्टी होत्या त्या सुद्धा खूप विचार करून केलेल्या होत्या, आणि आज या सगळ्या गोष्टी ब्रेन जिम म्हणून केल्या जातात मुलांसाठी. आणि खूप शाळांमध्ये खूप मोठ्या मोठ्या कोर्सेसमध्ये, इवन कॉर्पोरेट ट्रेनिंग्समध्ये ब्रेन जिम ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे शिक्षा आणि प्रायश्चित्त यातला फरक समजला पाहिजे, कारण शिक्षा ही त्रासदायक असते पण प्रायश्चित्त हे प्रोग्रेसिव्ह असतं. तर मुलांना कधीही शिक्षा करू नका, पण त्यांना ते प्रायश्चित्त द्या की ज्या योगे त्यांची जी प्रोग्रेसिव्ह पाथ आहे त्याच्यामध्ये ते नेहमी राहतील. आणि वेळच्या वेळी शिक्षा करणं खूप महत्वाचं आहे. याच्यासाठी एक गोष्ट सांगितली जाते की एक डाकू होता आणि त्याला फाशीची शिक्षा झाली होती. तर त्याला विचारलं होतं की आता फाशी देण्याआधी तुझी शेवटची इच्छा काय आहे. तर त्यांनी सांगितलं की मला गावाच्या मध्याला घेऊन जा आणि माझ्या आईला आणि सगळ्या फॅमिलीला तिथे यायला सांगा आणि सगळे लोक येऊ देत. तर ऍक्च्युली कोणालाही आपण चूक केली आहे, मी एक डाकू आहे, मला फाशी होणार आहे, तर दुःख व्हायला पाहिजे की लोक काय म्हणतील. पण तो म्हणतो नाही नाही, माझी शेवटची इच्छा हीच आहे की मला तिथं घेऊन जा म्हणून. आणि तिथं गेल्यानंतर त्या जेलरना वगैरे कळत नाही हा करणार काय आहे. मग तो त्याच्या आईला बोलवतो त्या सेंटर ऑफ सिटीच्या जागेमध्ये, आणि आईला सांगतो की जेव्हा मी पहिली चोरी केली ना माझ्या आयुष्यातली, किंवा जेव्हा मी पहिली चूक केली माझ्या आयुष्यातली, तेव्हा जर तू मला थांबवलं असतंस, तेव्हा जर तू मला शिक्षा केली असतीस ना, तर मी त्यापासून दूर गेलो असतो आणि मी आज असा डाकू झालो नसतो. त्यामुळे मी आज असा होण्यासाठी एक कारणीभूत तू पण आहेस, कारण वेळच्या वेळी तू मला शिक्षा केली नाहीस. त्यामुळे वेळच्या वेळी ही जी फार महत्वाची गोष्ट आहे ना, म्हणजे त्यावेळी जर आपण करू शकलो नाही, त्यावेळी जर बोलू शकलो नाही, तर तुम्ही त्या आयुष्याला म्हणजे आपण कार्विंग जे म्हणतो ते घडवणं आपण करत नाही. मग नंतर त्याच्याविषयी तुम्ही 100 वेळा बोललात तरी ती वेळ निघून गेल्यानंतर ते कार्विंग होत नाही. म्हणजे सोन्याला जेव्हा घडवायचं असतं दागिना म्हणून, तेव्हा त्याला पहिलं गरम केलं जातं आणि तो गरम असतानाच त्याला ठोकावं लागतं, तरच तो दागिना बनतो. म्हणजे जेव्हा ती वेळ आहे तेव्हा ते ठोकणं ही सुद्धा आई वडील असण्याची खूप गरज आहे. पण ते ठोकणं असं नसलं पाहिजे की मुलं तुमच्यापासून दूर जातात, पण ती त्याच्यामुळे समजून ते प्रायश्चित्त होतं त्यांच्यासाठी, हे खूप महत्वाचं आहे. आणि शेवटचा माझा एक हे म्हणजे की मुलांमध्ये खूप एक इन्क्विजिटिव्हनेस असतो, जिज्ञासा असते, ती मारू नका. मुलं खूप प्रश्न विचारतात आणि आजकालची मुलं तर खूपच जास्त प्रश्न विचारतात, तर त्यांना थांबवू नका. त्यांची जी जिज्ञासा आहे ती चालू ठेवून दे, त्यांना विचार करू दे.
त्यांना प्रश्न विचारू दे, त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये समजून घेण्याची त्यांची जी इच्छा असते त्याला तुम्ही जागरूक ठेवा, तर तुम्ही खूप मोठं एक काम केलं असं होईल आणि तरच आपल्या देशामध्ये शास्त्रज्ञ तयार होतील. भारतामध्ये आजकाल सगळ्यात कमी शास्त्रज्ञ किंवा नवीन तयार करू शकणारी लोक खूप कमी झाली आहेत, कारण मी सांगतोय ना तू कर, मी म्हटलंय ना तू कर, या पद्धतीने मुलं वाढवली जातात घरामध्ये आणि शाळेमध्ये सुद्धा. शाळेमध्ये सुद्धा जर एखाद्या मुलांनी वेगळ्या पद्धतीने उत्तर लिहिलं तर टीचर रेडी नसतात ते करेक्ट करायला. ते म्हणतात नाही तू जसं मी सांगितलंय तसं लिहिलं तरच मी तुला मार्क देईन. म्हणजे या पद्धतीमध्ये मुलाचं जे क्रिएटिव्ह ब्रेन आहे ते पूर्णपणे हळूहळू थांबत जातं. क्रिएटिव्हिटी करणं किंवा इन्क्विजिटिव्हनेस ते न करता, तसं न होऊ देता जर तुम्ही त्याला एक्सप्लोर करायचं आहे दिलं तर खरोखर मुलं खूप फंटास्टिक गोष्टी खूप लहान वयामध्ये करू शकतात. तर मुलांची जिज्ञासा मारू नका, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्या. सो आता तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही मुलांना काहीतरी द्यायच्या आधी आपण स्वतः बरंच काही शिकण्याची खूप गरज आहे. त्यामुळे मुलगानी मला पेरंट होण्याचा चान्स दिलाय या एका भावनेनी स्वतःला बदलत राहा. ऑटोमॅटिकली तुम्ही तुमच्या मुलांना एक चांगले पेरंट होऊ शकाल. त्यामुळे काय काय केलं पाहिजे तर एक सारांश म्हणून बघितलं तर मुलांबरोबर दर्जेदार वेळ घालवला पाहिजे. त्यांच्याशी मित्रांपासून त्यांच्याशी उत्कटतेने आपण सहवास त्यांना दिला पाहिजे. नंतर त्यांना देव किंवा बेस्ट जे जगामध्ये आहे त्याची जाणीव करून दिली पाहिजे. एक शक्ती काय आहे, एनर्जी काय आहे ती समजावून दिली पाहिजे. आपल्याला एक रोल मॉडेल ते बघत असतात पालकांना, त्यामुळे आपण त्याचं उदाहरण किंवा त्याचं एक्झाम्पल व्हायला पाहिजे. आणि त्याला डिग्निटी ऑफ लेबर शिकवा. कुठलंही काम हे चुकीचं नाहीये, कमी जास्त नाहीये. मुलांना त्यांच्या त्यांच्या गोष्टी स्वतः करू द्या आणि त्यांना वेगवेगळ्या विषयांची व्यवसायांची ओळख करून द्या. त्यांची जिज्ञासा मारू नका. त्यांना काय व्हायचंय हे त्यांचं त्यांना ठरवू द्या, कारण त्यांच्याकडे आपल्यापेक्षा खूप मोठी कपॅसिटी आहे. त्यांना चुका करू द्या पण चुकांमधून त्यांना शिकू द्या. आणि आपल्या मुलांचं संगोपन करण्यासाठी मुलांना ऑब्झर्व करत बसण्यापेक्षा स्वतःला ऑब्झर्व करा, आत्मपरीक्षण करा, प्रेम आदर आणि संयमाची साधना करा. ही खूप महत्वाची साधना आहे. मुलांना भावनिक ब्लॅकमेल करू नका, इमोशनल ब्लॅकमेल करू नका. तू असं केल्यामुळे असं झालं, तू असं नाही केलं तर हे होईल. ही वाक्यरचना मुलांशी बोलताना असलीच नाही पाहिजे. सो असं काही नाहीये की परफेक्ट पेरेंटिंग काय असतं. आपण हे आत्मपरीक्षण करत करत जे करत जाऊ ते बेस्टच करू शकणार आहोत, कारण आपण एक रिअल पेरंट असणार आहोत. आणि बेबी हे तुमच्यासाठी देवानी दिलेलं एक ब्लेसिंग आहे, कारण तुम्ही स्वतःचं गेलेलं आयुष्य त्या मुलाच्या रूपाने पाहत असता आणि पुन्हा एक आयुष्य जगत असता. त्यामुळे असं म्हणलं जातं की तुमच्या गळ्यातला मोठा हार काय आहे तर तुमच्या मुलांचे हात तुमच्या गळ्यामध्ये प्रेमाची जी मिठी आहे तो मोठा हार आहे. तर त्याच्या मागे लागा आणि खूप मिळवण्याच्या मागे न लागता घडवण्याच्या मागे लागा. तर ऑटोमॅटिकली तुम्हाला तो एक जॉब वाटणार नाही, ते एक कर्म किंवा खूप कार्यशीलता असली पाहिजे, खूप काहीतरी कठीण केलं पाहिजे असं वाटणार नाही. तर ते एक प्रिव्हिलेज आहे. तुमच्याकडे तुमचं मूल असणं ही देवानी केलेले उपकार आहेत आणि ते तुम्हाला खूप आनंद देऊन जातील. सो आय थिंक हे पेरेंटिंगसाठी खूप महत्वाचं आहे की आत्मपरीक्षण करा आणि तुमचं साधन. सो आज थोडंसं 10 मिनिटं जास्त झाली आहेत, पण हे सगळं एका ह्याच्यात फिट करणं खूप महत्वाचं वाटलं म्हणून 10 मिनिटं जास्त घेऊन कम्प्लीट केलं. थँक्यू सो मच. माझ्या बाजूनी मला जे द्यायचं होतं ते दिलंय. तुम्हाला काही प्रश्न असले तर तुम्ही विचारा. धन्यवाद. मग खूपच छान सांगितलं. आणि हे याचं म्हणजे प्रत्यय येतोय प्रत्येक गोष्टीत. कारण मी म्हणजे बीड सारखं राहतो आम्ही, तर बीडला राहतो नाही तर रेल्वे सुद्धा नाही अजूनपर्यंत. अजून रेल्वेसाठी भांडणं चालू आहे. आणि माझी नातवंड तिकडे लंडनला